अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ना, या निरूपणामध्ये तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे। म्हणजे तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्री झोप येत नाही तेव्हा तुमच्यासोबत नक्की काय घडतं बरं? आपण बऱ्याचदा ते सामान्य घटना म्हणून नाकारतो। आपल्याला वाटतं की आपण दिवसभर थकलेले असतो, एखाद्या गोष्टीची काळजी करत असतो, कदाचित आपले जेवण खूप जड असतं। विज्ञान देखील आपल्याला हीच कारणं सांगतं ना, पण हे संपूर्ण सत्य आहे का बरं? रात्री जागं राहणं ही केवळ शरीर आणि मनाची एक जटिल समस्या आहे ना, की त्यामागे काही खोल न दिसणारं गूढ कारण आहे? म्हणजे या विश्वाचं, या चेतनेचं खोल रहस्य समजून घेतलेले आपले पूर्वज आहेत ना, आपले ऋषी आहेत, आपले संत आहेत, याबद्दल काय म्हणाले होते बरं? आज आपण कोणत्याही पुस्तकी ज्ञानावर चर्चा करणार नाही। आज आपण अशा प्रवासाला निघू ना, जो तुम्हाला स्वतःच्या आत्म्याच्या खोलवर घेऊन जाईल। रात्रीच्या त्या गाढ शांततेमध्ये जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं आणि तुमचे डोळे उघडे असतात ना, तेव्हा तुमच्यासोबत कोण जागा असतं हे आपण शोधून काढणार आहोत। त्यावेळी कोणत्या शक्तिशाली होतात हे याचं सुद्धा आपल्याला उत्तर मिळणार आहे। रात्रीच्या अंधारातच उघड होणारी रहस्य कोणती? हा प्रवास थोडा गूढ आहे, अलौकिक असणार आहे। यामुळं तुमचं मन थरथर कापू शकतं, कदाचित तुम्हाला विचार करायला लावेल, आणि कदाचित या निरूपणामध्ये आहे ना, तुम्ही तुमच्या या निद्रानाशाच्या रात्री वेगळ्या पद्धतीनं पाहाल। तर शेवटपर्यंत या निरूपणामध्ये राहा, कारण आज आहेत ना, आपण आपल्या चेतनेचं एक पूर्णपणे वेगळं रूप पडलेलं ते पडदा उचलणार आहोत। चला त्या रात्रीच्या अंधारामध्ये प्रवेश करूया, जिथे प्रत्येक आवाजाचा एक अर्थ असतो आणि प्रत्येक शांतता एक संवाद असते। आता रात्र सुरू होते, दिवसभराचे धावपळीचं काम आणि काळजी आता मागे पडणार आहे। तुम्ही शांत झोपेच्या शोधामध्ये आहात, अंथरुणावर झोपत आहात, खोलीत मंद प्रकाश आहे, बाहेरचं जग हळूहळू नाहीसं होत आहे। तुम्ही 1 मिनिट, 2 मिनिटं, 10 मिनिटे डोळे बंद करून पाहता, पण झोप अजूनही असह्य आहे। तुमचं शरीर थकलेलं आहे, पण तुमचं मन धावत आहे। उद्या तुम्हाला काय करायचं आहे ना, आज काय चूक झाली, तो असं का म्हणाला, ती असं का म्हणाली, विचारांचा एक अंतहीन प्रवाह सुरू होतो। जणू काही चित्रपट न थांबता चालू होतो। तुम्ही कधी उजवीकडे जाता, कधी डावीकडे वळता, तुमची उशी समायोजित असते, चादरी दुडमता, पण झोप अजूनही तुमच्यापासून दूर आहे। हा अनुभवाचा पहिला टप्पा आहे ना। कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये होतं काय बरं? सर्व काही व्यवस्थित असून सुद्धा मनुष्याचे डोळे झोपी जात नाही। त्याची कारणं काय असू शकतात बरं? आध्यात्मिक कारण म्हणजे, जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये भरपूर दुःख दिलेलं असेल तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला झोप येऊ शकत नाही, कारण तो दुसऱ्याचा तो आशीर्वाद असतो ना, एवढ्या वाईट परिस्थितीचा जन्म घेतो की तुमच्या पूर्ण झोपेची राख रांगोळी करत असतो। तुम्हाला त्याच्या वेदना सतावत असतात। म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, कधीच कुणाला दुःखी करू नका, कारण हा काळाचा चक्र आहे ना, तो रोज आपल्या भोवती फिरत असतो। बघा,
आता हा अनुभवाचा पहिला टप्पा आहे, सर्वात वरवरचा म्हणजे सर्वात स्थूळ. असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या मनाचे कैदी झाला आहात. तुम्हाला असं वाटतं की या चिंता तुम्हाला ऐकण्यापासून रोखत आहेत. आणि हो, ते खरं आहे, कारण सध्या तुमचं मन रजोगुणाने वेढलेलं आहे ना. तुमच्या हालचाली, तुमच्या कृती ही अस्वस्थतेची ऊर्जा आहे, म्हणजे दिवसभराची धावपळ आहे. आणि त्या धावपळत्या रजोगुणाचा खेळ होता ना, आणि आता ती अस्वस्थता रात्रीही तुम्हाला त्रास देते. तुम्ही उठता, पाणी पिता, थोडं फिरायला जाता आणि नंतर पुन्हा झोपता, पण परिस्थिती तशीच राहते ना. तुमच्या मनात एक ओढ निर्माण होते, ती झोपेची, स्वतःची, तुमच्या असहाय्यतेची भीती असते. पण हे घडतं कधी बरं? जेव्हा आपल्याला कोणीतरी त्रास देत असतं, आपण कोणत्या तरी गोष्टीची चिंता करत असतो, तेव्हाचे घडतं ना. पण जर आपण आध्यात्मिक रूपाने पाहायला गेलं ना, तर चिंता हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. जर या चिंता रोगाला आपल्यापासून दूर करायचं असेल तर आपण काय करावं लागेल बरं? आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल. तुम्हाला जो भगवंत आवडत असेल त्या भगवंताची उपासना करावी लागेल, त्यांचं ध्यान करावं लागेल. मग हा चिंतारोग आहे ना, हा चिंतारोग कायमचा तुमच्या जीवनातून निघून जाईल. तुम्हाला माहीत आहे का की जर तुम्ही आज झोपला नाही तर उद्याचा दिवस वाईट जाईल. ही चिंता किंवा हा राग आहे ना, तुमची ऊर्जा आणखी कमी करत असतो. तुमचा श्वास जलद होतो, तुमच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. हा तो क्षण आहे जेव्हा तुम्ही स्वतःला केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे तर उत्साहाने देखील कमकुवत करू लागता. म्हणजे घड्याळाची टिकटिक अधिक ऐकू येते ना, प्रत्येक सेकंद तुमच्या कानामध्ये घंटा वाजवतो. बाहेर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाजही भेदक बनतो. ही अशी अवस्था आहे ना, जेव्हा तुमची इंद्रिय आहेत ती असामान्यपणे संवेदनशील होतात. हे घडतं कारण जेव्हा शरीर आणि मन शांत नसतं तेव्हा चेतना अस्वस्थ होते, बाहेर पळू लागते, तिला आंतरिक शांती मिळत नाही. आणि या आंतरिक शांती असते कुठे बरं? या आंतरिक शक्ती असते नामस्मरणामध्ये. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये नामस्मरण घडत नाही तोपर्यंत या आंतरिक शांती तुम्हाला मिळणार आहे का बरं? अजिबात नाही. म्हणून ती प्रत्येक आवाज आहे ना, प्रत्येक भावना पकडू लागते, फक्त थोडी शांती शोधत असतो. आता रात्रीचा पहिला प्रहर सुरू आहे. याला प्रदोष काळाचा विस्तार देखील म्हणता येईल. या वेळेपर्यंत दिवसाचा प्रभाव वातावरणामध्ये राहतो आणि जगाच्या धावपळीची ऊर्जा आहे ना, अद्याप पूर्णपणे शांत झालेली नाही. पण घड्याळाचे काटे पुढे सरकत असताना काहीतरी बदलू लागता. मध्यरात्र जवळ येत आहे. रात्रीचा दुसरा प्रहर, ज्याला निशीत काळ असं सुद्धा म्हणतात, हा रात्रीचा सर्वात खोल शांतता आहे, सर्वात गडद आणि सर्वात रहस्यमय काळ आहे. आपल्या शास्त्रानुसार हा तो काळ आहे ना, जेव्हा स्थूळ आणि सूक्ष्म जगातील पडदा सर्वात पातळ होतो. हा तो काळ आहे जेव्हा केवळ मानवच नाही तर इतर प्राण्यांच्या आत्म्या असतात, ती शक्ती असते, ती देखील सर्वात जास्त सक्रिय असतात. हा तो काळ आहे ना, जेव्हा एका वेगळ्या जगाचं दार उघडतं. आणि एका वेगळ्या जगाचा काळ आहे ना, आता तुमच्या अस्वस्थतेचे स्वरूप बदलू लागतं. आता फक्त दिवसाच्या या चिंताची अस्वस्थता राहिलेली नाही, आता एक अज्ञात भीती आहे, त्यात मिसळू लागते. खोळीला वेढणारा अंधार हा फक्त अंधार वाटत नाही, असं वाटतं की त्यात आणखी काहीतरी आहे. तुम्हाला कोपऱ्यातून कोणीतरी तुम्हाला पाहत असल्याचं जाणवू शकतं. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खोलीत एका अवांछित उपस्थिती जाणवू शकते. हे घडतं कशामुळं बरं? हे घडतं फक्त आपल्या पूर्ण शरीरामध्ये नामस्मरण नसल्यामुळं.
भगवंताचं नामस्मरण नसल्यामुळं. आणि हे नामस्मरणाची सवय कधी लागते बरं? जेव्हा आपण रोज श्रवण करतो, रोज ब्रह्ममुहूर्तावर उठतो, उपासना करायला सुरुवात करतो, तेव्हा यातून आपल्याला मुक्तता मिळू शकते. म्हणजे कधी कधी पडदा हलणं, काहीतरी पडणं किंवा अस्पष्ट आवाज येणं, या सर्व गोष्टी तुमची भीतीच वाढवतात ना. ही फक्त तुमची कल्पनाशक्ती नाही. म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, निषेध काळामध्ये भूत, आत्मे, पिशाच, इतर राक्षसी शक्ती आहेत ना, यासारख्या नकारात्मक शक्ती त्यांच्या शिखरावर पोचलेल्या असतात. म्हणजे तामसिक म्हणजे अंधार, अज्ञान आणि जडत्वाची ऊर्जा आहे ना, या शक्ती अशांत, भयभीत, नकारात्मक या मानसिक लाटांकडे आकर्षित होतात. ज्या रात्री तुम्ही झोपू शकत नाही, त्या रात्री तुमचं अस्वस्थ मन उघड आमंत्रण करून काम करतं. म्हणजे तुमचा भय आहे ना, तुमचा राग आहे, तुमची चिंता आहे, हे सर्व या शक्तीसाठी अन्नासारखं आहे. ते तुमच्या ऊर्जेवर आहार घेतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही रात्रीच्या मध्यभागी जागे होता ना, तेव्हा तुम्ही अनेकदा अधिक नकारात्मक विचारांनी ग्रासलेले असता. यावेळी निराशा, आत्महत्येचे विचार खूप प्रबळ होऊ शकतात. हे फक्त तुमचं मनच नाही, तुमच्या कमकुवत मानसिक कवचामध्ये घुसून तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव देखील आहे. म्हणजे तुमचं शरीर आहे ना, त्या अंथरुणावर आहे, पण तुमची जाणीव एक युद्ध लढत आहे. एक अदृश्य युद्ध असतं. म्हणजे तुम्ही स्वतःचे मानता ते बरेच विचार तुमच्या अजिबात नाही, ते तुम्ही ज्या राक्षसी वातावरणात जागे आहात ना, त्यांचे उत्पादन आहे. या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात ना, त्याची आध्यात्मिक कारणे असू शकतात. म्हणजे पहिलं कारण म्हणजे आपल्या कर्माचा उदय. आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट आहे आपल्या स्वतःच्या कृतीचे परिणाम असते. कधी कधी आपल्या भूतकाळातील किंवा मागील जन्मातील काही तीव्र कर्म असू शकतात. त्याचे परिणाम दाखवण्यासाठी आहे ना, पृष्ठभागावर येऊ लागतात. झोप ही अशी अवस्था आहे जिथे चेतना शांत असते, आणि ही शांतता त्या कर्माच्या उदयामध्ये अडथळा आणते. म्हणून हा आत्मा आहे ना, तुम्हाला जागृत ठेवतो. तो तुम्हाला त्या कर्माचे परिणाम पाहण्याची, त्यांना समजून घेण्याची, त्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा मार्ग हा शोधण्याची इच्छा करतो. त्या रात्री तुम्हाला आठवणारे त्या भूतकाळातील दुःख असू द्या, अपमान किंवा पश्चाताप आहेत, हे फक्त आठवणी नाहीत, ते तुमच्या कृतीचे बीज आहेत, जे आता फळ देण्यास तयार झालेले आहेत. तुमचा आत्मा तुम्हाला या फळांसाठी जागृत करत आहे, जेणेकरून जेव्हा ते तुमच्या आयुष्यामध्ये प्रकट होतील ना, तेव्हा तुम्ही सावध राहाल, घाबरणार नाही. आता दुसरं कारण म्हणजे एक दैवी शक्तीचा इशारा. कधी कधी जेव्हा जीवनामध्ये एखादा मोठं वळण येणार असतो ना, एखादी घटना असू द्या किंवा बदल असू द्या किंवा संधी असू द्या, तेव्हा आपले देवता किंवा पूर्वज असू द्या आपल्याला संकेत देण्याचा प्रयत्न करतात. परंतु झोपेच्या वेळी आपले जागरूक मन हे संकेत प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच ते आपल्या झोपेमध्ये थोडासा अडथळा निर्माण करतात, आपल्याला जागृत करतात, जेणेकरून त्या क्षणी ते आपल्या अंतर्मनामध्ये एक विचार असू द्या, पूर्वसूचना असू द्या किंवा संदेश निर्माण करू शकतील. कधी कधी या रात्रीच्या वेळी आहे ना, तुम्हाला अचानक एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल काळजी वाटू लागते किंवा एखाद्या परिस्थितीवर उपाय समोर येतो. हा योगायोग नसून तर एक दैवी शक्तीचा संदेश असू शकतो. अशा विचारांना हलक्यामध्ये घेऊ नका, कारण असे क्षण आहेत ना, जेव्हा विश्व स्वतः तुमच्याशी संवाद साधतं ना. म्हणजे तिसरं कारण म्हणजे ऊर्जा शरीरामध्ये असंतुलन. आता 7 प्रमुख ऊर्जा केंद्रे, ज्यांना चक्र म्हणतात, आपल्या आत कार्यरत असतात ना,
जेव्हा कोणत्याही चक्रातील ऊर्जेचा प्रवाह असतो तो अवरोधित किंवा असंतुलित होतो ना, तेव्हा ते आपल्या मनावर आणि झोपेवर परिणाम करतं. उदाहरणार्थ, जर सुरक्षितता स्थिरतेचं केंद्र असलेलं मूलाधार चक्र जर असंतुलित असेल तर रात्री एक अज्ञात भीती निर्माण होते, असुरक्षितता निर्माण होते, अस्वस्थता जाणवते. जरा आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीचा स्रोत असलेलं ते मणिपूर चक्र प्रभावित झालं ना, तर तुम्हाला असं वाटू शकतं की जीवन तुमच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. रात्रीची ती अस्वस्थता, ती चिंता तुमच्या प्रत्यक्षात तुमच्या ऊर्जा शरीराकडून येणारा हा संकेत आहे आणि त्याला संतुलनाची आवश्यकता आहे. आता रात्रीचा दुसरा प्रहर निघून जातो आणि तिसरा प्रहर सुरू होतो, तेव्हा वातावरण बदलू लागतं. बघा, लक्षात घ्या, तामसिक ऊर्जेचा शिखर संपला आहे, परंतु सात्विक ऊर्जेचा उदय आहे ना, तो अद्यापही झालेला नाही. हा एक संक्रमणकालीन काळ आहे, म्हणजे दोन ऊर्जेंच्या मिळण्याचा क्षण. हा तो काळ आहे ना, जेव्हा मन आत खोलवर जाऊ लागतं. आता ते सांसारिक चिंतापळीकडं, त्या असलेल्या तात्विक प्रश्नाकडं हरवून जातं. मी कोण आहे? मी येथे का आलो आहे? माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? मृत्यूनंतर काय होतं? हे प्रश्न सामान्य नाहीत. हा तुमच्या आत्म्याचा तुमच्याशी थेट संवाद आहे. हा तो क्षण आहे जेव्हा कोणत्याही बाह्य आवाज नाही, कोणतीही चिंता नाही, फक्त तुम्ही आणि तुमचा आत्मा समोरासमोर आहे. या क्षणी तुम्हाला जाणवणारा एकटेपणा हा सांसारिक नसून तो वैयक्तिकच आहे ना. तुम्ही एकाच वेळी तुमच्या अस्तित्वाचा हा क्षणभंगूरपणा आणि तुमच्या आत्म्याच्या शाश्वतेचा अनुभव घेता. त्या क्षणी ते वाहणारे अश्रू आहेत ना, ते दुःखाचे नसून एका खोल आकलनाचे आहेत. ते आध्यात्मिक अनुभवाचे असतात. म्हणजे ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे ना, जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते ना, तेव्हा आत्मा तुम्हाला त्या अंतिम क्षणासाठी तयार करतो. त्यानंतर रात्रीचा चौथा म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर. बघा, आता आपल्या निरूपण आहे ना, ते सुंदर टप्प्यावर आलेलं आहे, ज्याला आपण काय म्हणतो बरं? ज्याला आपण म्हणतो ब्रह्ममुहूर्त. हा काळ सूर्योदयापूर्वीचा म्हणजे सुमारे 1.5 तास असतो. आपल्या शास्त्रामध्ये याला अमृत वेळ म्हणतात. म्हणजे रात्रीचा सर्वात पवित्र प्रहर, सर्वात शांत प्रहर, सर्वात उत्साही काळ. जर तुम्हाला रात्री या वेळेपर्यंत झोप लागली नाही किंवा अचानक जागे झाले नाही, तर ती समस्या नाही, तर एक दैवी संकेत समजा. हे विश्वाकडून एक पवित्र आमंत्रण आहे. या क्षणी वैयक्तिक शक्ती, तुमचे प्रिय देवता, ऋषी, दैवी चेतना तुमच्याशी जोडणारी इच्छा बाळगतात. यावेळी वातावरण सत्व म्हणजे चांगुलपणाच्या गुणाने व्यापलेलंच आहे ना. सत्व म्हणजे शुद्धता, शांती, ज्ञानाची ऊर्जा. हा तो काळ आहे जेव्हा वातावरण जीवनशक्तीनं भरलेलं असतं, जिथे नकारात्मक स्पंदनाचा कोणताही प्रभाव नसतो. विश्व आहे ना, त्याच्या शुद्ध स्थितीमध्ये आहे. आणि जर तुमची चेतना त्यावेळी जागी असेल तर ते दिव्यत्व प्राप्त करण्यास तयार आहे. या रात्री जागे राहिलेल्या व्यक्तीचं मन आता थकलं आहे आणि अहंकार शांत झाला आहे आणि चेतना शुद्ध झाली आहे. आता ती व्यक्ती एक रिकामी पात्र बनलेली आहे आणि ब्रह्ममुहूर्ताची ऊर्जा ती पात्र भरण्यासाठी येते. या काळामध्ये येणारे विचार आहेत ना, या अजिबात सामान्य नसतात. ते ज्ञानातून किंवा आध्यात्मिक ज्ञानामधून उद्भवतात. कधीकधी एखाद्या समस्येचं निराकरण आहे ना, कधीकधी सर्जनशीलता आहे, कधीकधी कल्पना आहे, किंवा कधीकधी जीवनाच्या उद्देशाची सखोल समज आहे ना, हे सर्व क्षणी प्रकट होऊ शकतं. म्हणजे ध्यान, प्रार्थना, शांत, ही शांत बसून ती ऊर्जा आहे ना, ती अनुभवण्यासाठी यासाठी चांगला वेळ नाही.
ज्या रात्री तुम्हाला झोप येत नाही ना, ती प्रत्यक्षात अमृत वेळेचा प्रवास आहे. ती अस्वस्थता, ती भीती, ते डोळ्यातून येणारे अश्रू, हे सर्व आत्म्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. म्हणजे विश्व तुम्हाला तयार करत आहे, जेणेकरून जेव्हा ही दैवी ऊर्जा खाली येते ना, तेव्हा तुम्ही ती पूर्णपणे प्राप्त करू शकाल. हे एक लक्षणच आहे ना की तुमचा आत्मा जागा होऊ इच्छित आहे. तो आता सांसारिक वंशात सहभागी होऊ इच्छित नाही, तर त्याच्या स्तोत्राशी जोडू इच्छित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा निद्रानाश आहे ना, हा त्रास नाही, ही आत्म्याची हाक आहे. आणि ती म्हणते, हे मनुष्य तू जागा हो, तू जागा हो. ज्यासाठी तुम्हाला हे मानवी जीवन मिळालेलं आहे ना, हे सत्य जाणून घेण्यासाठी जागा हो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला झोप येत नसेल, तेव्हा अजिबात घाबरून जाऊ नका. ती संधी म्हणून पहा. जर विचार येत असतील ना, तर ते फक्त त्यांचं निरीक्षण करा. जर विचार येत असतील, तर फक्त तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुमच्या आवडत्या देवतेचं नाव घ्या, मंत्राचा जप करा. हळूहळू ती ऊर्जा तुमच्या आत शांततेमध्ये रूपांतरित होईल. आणि जेव्हा ब्रह्ममुहूर्त येईल ना, तेव्हा अंथरुणावर झोपू नका, उठून बसा. तुमची पाठ सरळ ठेवा, डोळे बंद करा आणि ती शांतता ऐका. ती शांतता तुमचं उत्तर आहे. तिथून तो आवाज येतो ना, जो तुम्हाला कदाचित दिवसाच्या गोंगाटात ऐकू येणार नाही. तुमच्या जीवनाचं सत्य काय आहे ना, तो आवाज तुम्हाला सांगून जाईल. आणि ही ब्रह्ममुहूर्ताची शांतता आहे ना, मनुष्याच्या जीवनात असलेली सर्व स्वप्न पूर्ण करत असते. ब्रह्ममुहूर्ताची ती हवा आहे, ती हवा स्वर्गातून येत असते असं सुद्धा म्हटलं जातं. मग स्वर्गातून येणारी हवा या आत्म्यास मिळाली, या शरीराला मिळाली, तर आपल्या जीवनातील सर्व स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहतील का बरं? सर्व स्वप्न पूर्ण होतील. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा, भगवंताचं नामस्मरण करा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठायची सुरुवात करा. आयुष्यात पाहिलेली सर्व स्वप्न तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.